थांब तू थांब, मला पाहिजे ती साडी, थांब. अगं अगोदर मी चॉईस केली, मी नेसून बघितली आणि तुला का देऊ बरं मी ही साडी? नाही, मी अगोदरच म्हटलं होतं की मला आवडलेली ही साडी, त्यानंतर तू नेसून बघितली, मग त्यात मी काय करू? मला पाहिजे ती, दे इकडे. अरे बापरे, आता का भांडण करता काय त्या साडीसाठी? अरे बापरे, एकूण एकच्या हातातली साडी ओढून राहिली ह्या बाया. आता कसं करू माय? आता माय बाई सखूबाई भांडण करता ना की आता. आली का मावशीबाई? कोणत्या साड्या पसंत आल्या तुम्हाला? चला बाजूला काढून ठेवा बरं पटपट. हो थांबा तर, थांबा आम्ही डिस्कस करतो अजून, थांबा. बर तू माझ्या हातातली साडी हिसकवली कस काय? तुझी इतकी हिम्मत की तू माझ्या हातातून साडी हिसकावून घेतली? मी पसंत केलेली साडी हिसकावून घेतली तू? थांब. अरे मोठे शहाणी, माझी साडी हिसकावून घेणारी. आण पटकन साडीकडे आण. कसं करू ग हिला, कसं करू ग? साडीसाठी भांडण करायला काय बाया? दात नका दाखव, चल ही साडी पॅक कर. माझ्यासाठी पॅक करी साडी. अजिबात पॅक करायची नाही ती साडी, माझ्यासाठी पॅक करायची ती साडी. मला घ्यायची ती साडी. माझ्या हातातून हिसकवली नाही साडी. आता एवढ्यात पाहिलं ना मामा, दुकानदार मामा, तुम्ही माझ्या हातातून घेतली नाही साडी. हाव काय हाव अगोदर मी पसंत केली ती, कळलं काय? चल पॅक कर. बर अजिबात पॅक नाही करायची, मला घ्यायची ती. माझ्यासाठी पॅक कर. नाही मी सांगते ना तुला, पॅक कर तर माझ्यासाठी पॅक कर. नाही मी सांगितलं ना, मी काय सांगितलं दुकानदार मामा, मी काय सांगितलं? जर का तुम्ही हिला साडी दिली तर मी अख्ख्या दुकानालाच आग लावून टाकेन तया. समजलं काय? ही साडी मला पाहिजे, मला. ओ बाई, आमच्या दुकानाला काही नका करू बाई. तुम्ही त्या एका साडीसाठी काय दुकानाला आग लावतात काय आमच्या? मग अजिबात हिला साडी द्यायची नाही, कळलं काय? लेस तू लेस जास्त आधी करू लागली बरं का बोलीची आई, लेस जास्त करू लागली. अशा झिंजा ओपटिंग कने तो आयान खाली पाडीन वरून बशीन हाणीन कने तुला झिपरे. असं का? मला हात नाही का तुला खानाला? ते अशी झिपुटी वडीन वडत नेईन कनी गल्लीभर. मिरवणूक काढीन तुई झिपुटी वडून गल्लीभर. लय मस्त वाटली का वा? माझ्या हातातली साडी हिसकली ती सगळी. आली मोठी शानी. तू इतकी हिम्मत झाली तुई? थांब सुखूबाई, कसं आता? थांबा ना व माय. आशा जाऊ दे, घेऊ दे तुला ती साडी, जाऊ दे. तू दुसरी बघ, किती साड्या बघ दुकानात, यातली बघ ना एखादी चॉईस करण्या यातली. सखूबाई, आता तर घेणार तर मी हीच साडी घेणार. आता नाही, आता मला कोणी समजू शकत नाही. मला घ्यायची तर हीच साडी घ्यायची. अगं अबोलीची आई, तू तरी देऊन टाकतील ती साडी, जाऊ दे ना, दे देऊन टाक. सखूबाई, मला समजून नका सांगू तुम्ही, तिला सांगा. मला समजतं. मला समजून सांगायची गरज नाही. ही साडी मीच घेणार ही साडी. करा बाप्पा, आणती साडी इकडे ती, आण लवकर. काय बघ? अरे मी इकडे चालेन, तू डायरेक्ट अंगावर चढली. मांग चालेन, तू इकडे येऊ राहिली का? दे साडी दे. सोड माझी साडी, सोड. तू सोड माझी साडी, सोड लवकर. तू सोड. अरे काय रे, सोड. थांब लय मस्ती साडी का? थांब, घे मग साडी आता. आई सगळं कंबर गेलं मग, मोडलं कंबर, लोटून दिलं मला इना. बाई तुला शोभतं का गा बोलची आई? जरा पण शोभतं तुला? बाई चुप बसा तुम्ही. मला सांगायचं नाही, काही सांगितलं ना तुम्ही. पाहताय ना का तिचा आगाऊपणा, पाहताय ना कशी आगाऊपणा करते माझ्यासोबत. मग सारखी अंगावर येते. अरे बापरे, इथलेच बाहेर गेला आता. बाहेर जास्त होतं या बाहेरचा. थांब, शेटला बोललो आता. थांब. उठ आशा, उठ. हात दे इकडे, हात दे. उठ, हळू उठ. आता शांतता धर. कमराला लागलं म्हणतील तू तुझ्या. शांतता धर. शांतता नाही, काही शांतता नाही. मला पण हिला लोटून द्यायचंय. थांबा सखूबाई, मला पण लोटायचं हिला. हात तर लावून बघ तू. थांब. अरे बाप, तर इतकी हिंमत मला लोटायची? तर इतकी हिंमत? नसतं काय, मला हात लावते होय ग चढेल कुत्री, मला हात लावती. उठ आबुलजाई, उठ. हात दे. काय गरज नाही मला कोणाच्या हाताची, मी उठू शकते. काय गरज नाही, जाय तिकडं. शहाण्या वाहनाची पण कुठली शहाणी कुठली. पाहिलं का कशी भांडणं करायला बाया?
साडीसाठी कवाच्या अशाच मारामारी करू राहिल्या, एकमेकांना लोटू राहिल्या, काय काय विचारूच नका, काय काय बोलू राहिल्या. आणि ती बाई नाही का लाल लाल कपड्यावाली, हा ती हा तर ती बाई म्हणते त्या दुकानाला आग लावी जर तिला साडी दिली तर. काय? ती साडी परत घेऊन टाक, काही द्यायची नाही त्या बायाला ती साडी. आपल्या दुकानाला आग लावायला निघाल्या आणि त्याला साड्या अजिबात, जेवढ्या ह्या बाया घेत उभ्या यांना आजपासून आपल्या दुकानात एंट्री द्यायची नाही, बिलकुल नाही. ठेव त्यांचे चेहरे. खाऊ शेठ खाऊ, डेंजर बाय शेठ ह्या. हो बघतो ना कशा मारामाऱ्या खेळताय, बघतोय मी. ठेवून दी ती साडी इकडे, ठेवून दी. खाऊ शेठ खाऊ. ए बाया हो, मावशे हो, इकडे बघा सगळ्यांनी, इकडे बघा. काय रे भाऊ, बोल. तुम्ही आजच्या नंतर कधीच आमच्या दुकानात एंट्री करायची नाही, असं शेठची ऑर्डर आहे. तुम्हाला आमच्या दुकानात परत एंट्री भेटणार नाही. आणि ही साडी जी आहे भांडण झाले साडीसाठी, ही साडी ही तुम्हाला भेटणार नाही. चला निघा पटापट दुकानातून बाहेर, चला निघा. कस काय भेटणार नाही रे एंट्री, कस काय भेटणार नाही? कारण की तुम्ही आमच्या दुकानाला आग लावणार असं म्हणल्या म्हणून. आणि जर खरंच लावली तर मग कवडत पडून आम्हाला ती आग. आणि त्या साड्या तुमच्या आणि तुमचे हे गिऱ्हाईक असे. चला बरं पटापट बाहेर निघा लवकर. कोणा सांगितलं रे भाऊ हे, कोणा सांगितलं असं? असं बाहेर दुकानातून बाहेर काढत असते का? कस्टमरला बाहेर काढत असते? ओ मावशे हो, तुमच्यासारखे कस्टमर असले ना तर त्यांना बाहेर नाही, त्यांना एकदम उचलून बाहेर फेकत असते, माहितीये का? चला निघा बाहेर. काही साडी कोणालाही भेटणार नाही, कळालं? चला. आणि परत आमच्या दुकानात यायचं नाही परत तुम्ही. 1 2 3 4 5 6 या 6 चेहरे परत मला आमच्या दुकानात दिसता कामा नाही, कळलंय ना? चला निघा. आता माय बाई, काय बाई ह्या आशानाने आबोलीची आई ना लयच अपमान केला बाई, लयच अपमान करून घेतला माय. चला मग आता काय करता? चल राणी चल दुकानच्या बाहेर चल. चला पटापट निघा. याला हाकलून दिले बाहेर, थांबवू नको. हो शेठ तुम्ही काळजी नका करू. चलो भीड काम करो, चलो. बापरे शेठ गेले वाटतं. मला हात दिले त्या बाय. माझ्याकडे चालली बाय. काय रे भाऊ? चला माय, चला माय बाई कवाच येईल आपण. सकाळपासून एक साडी घेतली मी, उलट अपमान करून घरी चाललो बाई नुसता तोंडवर करून. नाही तर काय माय, काही गरज होती का तुम्हाला भांडणं करायची? दिलं बुवाना काढून दुकानाच्या बाहेर. काही गरज होती गेला माझ्या हातातली साडी इतकाची? काही गरज होती का? हिला तर मी दाखवतेच, थांब. हिच्यामुळे झालं सगळं. शहाण्या वानाचे तोयामुळे झालं सगळं, तोयामुळं. सखूबाई या इथं पण भांडणं करू राहिलं. सखूबाई आता कसं? आता तरी चुप बसावं माय, चुप बसा आता तरी. चला बरं घरी चला. कुठं जायचं नाही आता साड्या बिड्या घ्यायला. आणि तुमच्या संग काही परवडत नाही बा साड्या घ्यायला यायला माय. किती अपमान करून घेतला हो माझ्या स्वतःचा बिचाऱ्या हो. एवढा अपमान अजून तर नाही झाला मला कधी एवढा अपमान. इतका अपमान करून घेतला आज मी तुमच्यासोबत येऊन. हट. नाही तर काय सखूबाई. वाव सुखबाई इथं बघ किती छान साडी लावलेली ही. वाव मला खूप आवडली ही साडी. बघ किती छान आहे पैठणी. बबिता चला आता चुपचाप घरी. काही घ्यायचे नाही साड्या बिड्या. चल जावा यायचं का तवा येऊ आपण दोघी. चल. नाही तर ज्याला यायचं ते खुद आपलं येईन आणि साड्या घेऊन जाईन. काही यायचं नाही कोणा संग आता मला. मी एकटी येईन माझ्या नवऱ्याला घेऊन, नाही तर माझ्या पोराला नाही तर पोरीला घेऊन. आता नाही येणार मी या बाया संग कधी साड्या घ्यायला. एक साडी नाही घेतली, नुसते भाड्यात पैसे गेले. जायचे नाही याचे पैसे गेले नुसते भाड्यात. एवढे छान साड्या बघा, पैठणी 2500 रुपयात असं लय इथं. एवढ्या भारी साड्या सोडून दिल्या आणि ते एका डबड्या साडीसाठी भांडणं केले. साडी डबडी नाही, माणसं डबडे आहेत माणसं. ही डबडी या डबडीमुळे झालं सगळं. तू ना नीट राय बरं का, तू नीट राय. तुला इथंच हाणीन मी रस्त्यावर, कळलं का? हात लाव हात तर लावून पाय. मला हात नाही तुला हाणायला. हात तर लाव. थांब हो तू. ऐ थांब, कुठं निघले का? थांब, जाऊ नको पुढं, थांब. आतीच उरायला जरा तुमचं या. बस चला घरी. होय निघली लगे तिला मारायला नाही का? शहाणी कुठली. चल होय माग. सखूबाई ती कशी म्हणली हात लावून पाय. चालले मग तिला हात लावून पायाला. हात लावून पाहते तिला. सरका तुम्ही, सरका. मदत नका येऊ तुम्ही. माय संगे येईल तुम्ही. माझी जिम्मेदारी तुम्हाला घर पोचण्याची. चला व्हा. तुमचे नवरे आम्हाला विचारतील की तुम्ही सोबत होत्या ना, कसं काय यांनी मारा केल्या, काही झालं बरं वाईट एखादील तर. चला व्हा घरी. व्हा घरी जाऊन करा भांडणं. आपापल्या घरी जाऊन करा. चला. इथं नका करू तमाशे. बाजारामध्ये तमाशे नका मांडू. तेव्हा मदारीची खेळासारखे खेळ नका मांडू इथं. घरी चला. घरी झिपऱ्या उपटाय कोणाची जे काही घेणं नाही. तुमचे नवरे लेकरं सगळे राहीन मग त्याच्या पुढं करा ते. इथं नका करू. भर बाजारात धिंगाणा. नाही तर काय माय बिचारी काय अवघडच आहे बायाचं काम. एवढी छान साडी मला आवडली, याच्यामुळे मला पण नाही भेटली ही साडी. सखूबाईमुळं वाचली आज ही. सखूबाईमुळं वाचली. नाही तर मग माया तर वाईट कोण नाही बरं. मग दाखवलंच असतं हिला आता रस्त्यातच. भर रस्त्यात हिचा अपमान केला असता. हाणली असती बाजारातल्या लोकांनी देखत. कशी कुत्र्यावाणी हाणली असती तिला. भवानी मला शहाण्या मानाची कुत्री. सखूबाईला नागाचा अडवलेला येऊ द्यायचं असतं माझ्या अंगावर. इथं आल्यावर सांगितलं असतं. अशी ना फरशीवर आपटली असती धरून दणक पाहिलं असतं लोकांना आपटताना. धुतली असती हिला.
शाण्या वाहनाची मोठी आली. चला पा आपल्या रिक्षा गिक्षा पा घरी जायला रिकाम्या हाताना. घरी गेल्याला काय तोंड दाखवा माणसाला, गेल्या ना आल्या नसतं भाड्यात पैसे घालून आणलं तर नाही काही असं म्हणून आता माणसं हेट. मग तर उगाच पैसे गेले बाई भाड्यात. एक तर मग अशी हालात परिस्थिती आणि त्यात गेले 100 रुपये येण्या जाण्यातच. हाय शक आलो एकदाच गावामध्ये. करा हो आता आपल्या गावात म्हणणं करा. लुचा कोणी केला धरा कुठं. बबिता काय पण काय बोलती का बबिता? काय तोंडाला येते बोलती बबिता तू? भांडणं काय कोण भांडणं करायला लावत त्याला? अहो सखूबाई तिथे लेच लगे भांडणार आलत्या ना मारामारीवर. तिथे लागल्या त्या मारामारी करायला. बाहेर आल्यावर म्हणे की मारतो एक नाही किल्लांची फोटो फोटो नापटतो. मला माहिती आपटा आपल्या गावामध्ये लोकांना काय तमाशा दाखवायचा, आपल्या गावाला तमाशा दाखवा तुमची असं व. नको नको बया बबिता. हे जा आपापल्या घरी सगळ्यांनी जा. सगळ्या आपापल्या घरी जा. जा बरं निघा. चाललो माय चला.